घरटगोर प्रचार फेरीचा चौथा दिवस। आज या ठिकाणी मी नगरपालिकेच्या होऊ घातलेल्या 2025च्या निवडणुकीनिमित्तानं प्रभाग क्रमांक 15मधून यात मी निवडणूक कराड शहर लोकशाही आघाडी आणि यशवंत विकास आघाडी आदरणीय बाळासाहेब पाटील साहेब आणि सन्माननीय राजेंद्रसिंह यादव यांच्या नेतृत्वाखाली आम्ही नगरपालिकेची निवडणूक लढवत आहोत। गेली 15-20 दिवस झालं आम्ही लोकांच्या संपर्कात आहे। पहिल्यांदा निवडणूक काही टेक्निकल कारणास्तव थांबली, आता दुसऱ्या फेजमध्ये निवडणूक चालू झाली। आम्ही प्रत्येक मतदारांना घर टू घर भेटण्याचा आणि त्यांचा आशीर्वाद घेण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत आणि त्यात आम्हाला 100% यश मिळत आहे। गेली कित्येक वर्ष आम्ही या भागात काम करत आहोत। या भागात 9 जून 2011 रोजी 9 जून 2011 रोजी हा त्रिशृंग भाग कराड शहरात आला। त्यानंतर निवडणुका झाल्या आणि त्यानंतर गेले 12-14 वर्षात या भागात आदरणीय बाळासाहेब पाटील आणि राजेंद्रसिंह यादव आणि सुभाष काका यासारखे मायक्रो प्लॅनिंग करून या भागात आम्ही सर्व 6.5 किलोमीटर चौरस हा एवढा एरिया असून आम्ही ड्रेनेजची लाईन जवळजवळ 95% इथपर्यंत ड्रेनेज लाईन पूर्ण झालेली आहे। पिण्याच्या पाण्याची सगळी व्यवस्था झालेली आहे, स्ट्रीट लाईटची व्यवस्था झालेली आहे। या भागात भरपूर कामं, जेवढी कामं करता येईल जास्तीत जास्त तिकडे कामं केलेली आहेत। सभापती मोहसिन आंबेकरी असताना ह्या सुमंगल नगर भागात आपण जिथं आज उभा आहोत 7 दिवसात 282 कनेक्शन, जेथे घर तिथं पाण्याचे कनेक्शन आम्ही जोडून दिलेले आहे। कारण पाणी हा जीवनावश्यक वस्तूचा, जीवनावश्यक पाण्याचा जी गरज आहे ती भागवण्यासाठी गेले कित्येक वर्ष इथे या भागात सगळ्या 5 फूट खड्डा असायचा। खड्ड्यातनं पाणी तांब्यानी, माझी माई माऊली तांब्यानी पाण्या भरत होती। ज्यावेळेला आमदार बाळासाहेब पाटलांनी जी पाण्याची स्कीम मंजूर करून आणली त्यावेळेला आम्ही टाक्या नवीन बांधल्या आणि जुन्या लाईन बदलायची होत्या। पण आम्ही म्हटलं, सुभाष काकांना म्हटलं, साहेब पाणी तर महत्त्वाचं आहे, पाणी पाहिजे सगळ्या लोकांना। मग जुन्या पाईपलाईन नवीन टाकीला जोडलं आणि लोकांना 10 फूट वर त्यावेळेला आम्ही पाणी वर जे खड्ड्यातनं माझी माई माऊली पाणी भरत होती ती पाणी बंद करून भरपूर पाण्याचं आत्ता ह्या भागात कुठेही पाण्याची कमतरता नाही आहे। तसेच ड्रेनेजची संपूर्ण कामं बऱ्यापैकी झालेली आहेत। असा कुठं भाग नाही की जिथं आम्ही लाईट, आमची स्ट्रीट लाईट असेल नगरपालिकेची, तिथं पोहोचलेली नाही। हे काम करत असताना रस्ते बऱ्यापैकी जवळजवळ सगळे रस्ते झाले। त्यापैकी परत ज्यावेळेला पाईपलाईनचे गटर बंद करून पाईपलाईन टाकण्याचा जो